यात प्रामुख्याने आमचं जे उद्याचं आंदोलन होतं त्यापेक्षा जास्त जे मी आपल्या प्रसार माध्यमाद्वारे जे बोलतोय मागच्या काही दिवसापासून, तो माझा सगळ्यात मोठा प्रश्न, तो प्रश्नच राहिला असता जर मी आज त्यांच्यासोबत ही चर्चा केली नसती, SP साहेबांसोबत. जे मी म्हणतोय 6 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत, ज्या दिवशी पर्यंत SP साहेब इथं आले नव्हते, त्या कालावधीमधला कुठलाही तपास किंवा कुठलंही इन्व्हेस्टिगेशन या केज पोलीस स्टेशननी, मग त्याच्यात DYSP साहेब असतील, त्याच्यानंतर PI साहेब असतील, ॲडिशनल SP साहेब असतील, मॅडम असतील, यांनी कुठल्याही पद्धतीत कावत साहेबाला एकही गोष्ट याच्यातली कळवलेली नाही. म्हणजे हे आज आम्हाला स्पष्ट झालं, आम्हाला साहेबांनी सांगितलं, कारण सगळे समोर होते. त्यामुळे आता जे मी म्हणायचो अगोदर की मी रिइन्व्हेस्टिगेशनसाठी अप्लाय करणार आहे किंवा मला रिइन्व्हेस्टिगेशन पाहिजे, तर मी 6 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत ज्या काही घटना घडल्या, जे काही पुरावे आम्ही दिले, जे काही केज पोलिसनं जे काही चुकीच्या गोष्टी केल्या, 8 तारखेला आरोपींसोबत चहा पाणी झाल्यानंतर पोलीस स्टेशनला अर्धा एक तास गप्पा मारणे, किंवा जे काही 29/11ला पोलीस स्टेशनचे अधिकारी हे कृष्णा आंधळे सोबत केलेलं चहापाणी, त्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे आणि जी चौकशी आहे, त्यासाठी आम्ही डिटेल 28 तारखेला सगळं लेखी स्वरूपात साहेबांना देणार आहोत. आणि जे अन्नत्याग आंदोलन आहे, जे की हत्या झाल्यानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे, बऱ्याचशा गोष्टी अधोरेखित आहेत, त्या झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं आता या आंदोलनासंदर्भात जे काय आम्हाला माहिती समजून सांगितली, कायदा व सुव्यवस्था, त्याचे प्रश्न आम्हाला सांगितले, काय काय येऊ शकतात उद्या आम्ही आंदोलन केल्यावर, तर मी स्वतः हा निर्णय घेण्यापेक्षा जे आलेले गावातल्या महिला, शिष्टमंडळ, गावकरी जे आहेत, ते संध्याकाळी एका जागेवर जमा होऊन जी दिशा आहे, उद्या आंदोलन किती वाजता करायचं तर किती दिवसासाठी करायचं, किंवा जे ह्यांनी आम्हाला आता रिक्वेस्ट केली आहे पोलीस स्टेशननं की आम्हाला एवढ्या दिवसाचा कालावधी द्या, आमचं हे सगळं काम चालू आहे, त्यावर जे माझे गावकरी आहेत, जे शिष्टमंडळ आहे, ते खऱ्या अर्थानं निर्णय घेतील आणि त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत असेल. चर्चा सगळ्यात जास्त 1 तासाचा कालावधी आम्ही साहेबांचा घेतला, पण त्याच्यामध्ये जवळपास 45 मिनिट आम्ही हेच बोललो त्यांना, जे मध्ये झाले तेच तुम्हाला सांगतो. का? कारण का तुमची मोठी ताकद आहे, त्याच्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे, नवनीत साहेबांवर विश्वास आहे. आमची 45 मिनिट चर्चा ही झाली की या केज पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या घटना घडण्याच्या अगोदर 6 तारखेला घटना घडली, त्या दिवशी काय काय पोलीस स्टेशननी करायला पाहिजे होतं, जे काही केलं नाही, कशामुळे हत्या झाली, काय या लोकांनी आम्हाला विरोधाभासातली दिशा सांगितली, काय या लोकांनी आम्हाला त्यांचे लोकेशन सांगितले नाहीत आणि आमच्या भावाची हत्या झाली, तर हे सगळं वाचू शकलं असतं. असं तोंडी सगळ्यांनी मान्य केलं की हे असं केलं असतं तर ह्या खून झाला नसता. कारण का? मी आरोपीवर विश्वास ठेवला नसता. पण ज्यावेळेस PI साहेब, PSI साहेब ज्यावेळेस सांगतात की तुमचा भाऊ 15 मिनिटात घरी येईल, तुमचा भाऊ 20 मिनिटात घरी येईल, त्यांच्यावर मला विश्वास ठेवणं बंधनकारक होतं. मला त्यांच्यावर विश्वास होता, कायद्यावर विश्वास होता, परंतु त्यांना जो घात केलेला आहे, या सगळ्या विषयावर आमची 45 मिनिट चर्चा चालली आणि माझं त्याच्यातून समाधान एक झालं की मला सगळं सविस्तर मांडणी करण्यासाठी त्यांनी मला 2 दिवसाचा वेळ दिलाय. मी सविस्तर सगळं 28 तारखेपर्यंत, म्हणजे 4 दिवसाचा वेळ घेतलाय मी. 4 दिवसामध्ये मी सगळं डिटेल, माझ्याकडे पुराव्यासकट आहे की या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कसं बंधनात काम केलंय, कसं चुकीच्या पद्धतीनं काम केलंय आणि यांच्या आरोपीसोबत कसे संबंध असायचे, ते तुम्ही 29/11च्या CCTV बघितलेलेच आहेत. परंतु अजून काही ऑफलाईन आणि अजून काही जे आम्ही तुम्हाला प्रसार माध्यमांना पण देऊ शकलो नाहीत किंवा आम्ही त्यांना पण अजून दिले नाहीत, असे भरपूर पुरावे आमच्याकडे आहेत. आणि जे इन्व्हेस्टिगेशनसाठी मी देणार आहे ते 28 तारखेला मी संपूर्ण माहिती जी घडली खुनाच्या अगोदरच्या 3 दिवसापासून ते कावत साहेब इथं जॉईन होईपर्यंत ती सगळी डिटेल माहिती मी देणार आहे. आणि त्याच्यातून तुमच्या सगळ्यांच्या एक लक्षात येणार आहे की केज पोलीस स्टेशन किती चुकीच्या मार्गाने चाललं होतं, कसं अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडायची तरी अन्याय बरोबर म्हणजे होती ती, हे तुम्हाला सगळं त्याच्यातून समोर येईल. यावर आमची जास्त चर्चा झाली. संध्याकाळी 8 वाजता साधारणतः आम्ही बैठक घेऊ त्या दिवसासारखी आणि त्याच्यातून आम्ही स्पष्टीकरण देऊ की पुढे उद्या आम्हाला काय करायचं. सकारात्मक चर्चेचा भाग तुम्हाला सांगतो. अगोदर जे काही आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी असेल कुठल्याही प्रकारची आणि आत्ताची परिस्थिती तुम्हाला सांगायला गेलो
तर मला तो अधिकार आहे का नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला ही गोष्ट माहित असावी, जे काही 1 वर्षातलं काम होतं या बीड SP साहेबांचं ते त्यांनी ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केले. मग ते गुन्हेगारी असेल, म्हणजे काही अवैध धंदे असतील त्याच्यातलं, म्हणजे मला हा सांगायचा अधिकार आहे का नाही माहित नाही, पण आमची जी चर्चा झाली त्यांच्यासोबत लास्ट मोमेंट पर्यंत त्यावर मी तुम्हाला सांगतोय. आणि एकदम चांगल्या पद्धतीने साहेबांचं काम चालू आहे. आणि हीच चर्चा आमची झाली आमच्या प्रकरणावर. सगळं लेखी स्वरूपात 28 तारखेला आम्ही त्यांना देतोय, कारण का तोंडी अजून 2 तास बी चर्चा झाली आणि जर काही ते पेपरवर नाही आलं तर ह्याच्यातनं आपलं काही साध्य होत नाही. त्याच्यामुळे आपण ऑफिशियली जे काही आपल्याला इन्व्हेस्टिगेशन द्यायच्यात, जे आपल्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी जे माहिती द्यायची ते आपण देणार आहोत. तुम्ही आंदोलनावर आतापर्यंत ठाम आहे, पण मी गावकऱ्यांच्या पुढे जाणार नाही. जे गावकरी जे निर्णय घेतील, जे गावकऱ्यांना पण रिक्वेस्ट केलेली आहे पोलीस आपल्या SP साहेबांनी, तर त्या रिक्वेस्टनुसार गावकरी सगळा विचार करतील. मग मी असणार आहे त्या मिटिंगला, आम्ही सगळे मिटिंग घेऊ आणि ह्याच्यातनं काय होऊ शकतंय आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल. तुम्हाला असं वाटतंय का 28 तारीखपर्यंत तुम्ही जे पुरावे देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन करावं? नाही, ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागतं, कारण का तुम्ही CCTV आहे, त्याचा DVR तुम्ही घेतलाय. आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही, मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो. हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं DYSP साहेबाचं, ऍडिशनल DYSP मॅडमचं, पण ह्यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळं हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना. मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू? यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही. जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती, पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही. म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला 28 तारखेला देणार आहे, इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं. आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार आहे आणि सगळी माहिती समोर येणार. 28 तारखेला तुम्ही पुरावे देताय, मात्र याच्या अगोदर देखील याच्या अगोदर काही पोलीस अधिकारी असतील किंवा आरोपी असतील सोबत आले होते, CCTV समोर आले, काही फार देखील CCTV समोर आले, याच्यावरती काही कारवाई करण्यात आली का? 28 तारखेला कारवाई होईल का नक्की? त्याची इन्व्हेस्टिगेशन CID SIT मार्फत चालू आहे. आणि आपली जी आता चर्चा झालेली आहे जास्त वेळ ती SP साहेबांसोबत, ज्यांच्याकडे हा तपास नाहीये, तपास आहे CID आणि SIT कडे. तर आता ज्यावेळेस मला ही गोष्ट मला माझ्याकडची जी माहिती आहे ते मी देणार आहे त्यांना डिटेलमध्ये, त्याचा तपास प्रॉपर नवनीत साहेब करतील. या प्रकरणाचा तपास आता CID करते, SIT देखील आहे, परंतु त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत. तुम्हाला वारंवार त्यांच्याकडे पुरावे द्यावे लागतात, काही कागदपत्र सादर करावे लागतात. ही सगळी यंत्रणा नेमकं करते काय? तेच तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला ज्यावेळेस मी सगळी माहिती देईन ना, तर ते कुठल्याच पेपरमध्ये कुठल्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेली नाही. मी तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल प्रामुख्यानं, की मी केज पोलीस स्टेशन पहिले 8 दिवस हे म्हणलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील. तर मला असं वाटत होतं की ह्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि काय पाठवलंय वरी तर काहीच पाठवलं नाही. अजून काही गोष्टी आहेत 10% की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, त्याचा म्हणजे तपासात अडथळा येऊ शकतो. म्हणून मी 10% गोष्टी माझ्याकडे ठेवत आहे माझ्या स्वतःच्या मनामध्ये, त्या देखील मी 28 तारखेला तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आणि हे जे काही चुका घडलेल्या आहेत ते तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या आपल्या जिल्ह्याला दाखवून द्या की या कशा प्रकारे चुका केल्या होत्या आणि आता त्याचा चुका कशा दुरुस्त केल्या. शेवटचा प्रश्न, उद्या तुम्ही आंदोलन करणार यावर सध्या तरी ठाम आहे? सध्या ठाम आहे. हा, बिलकुल. येस. उद्या आंदोलन करायचं ठरलं तर साधारणतः किती वाजता आंदोलन सगळे? सकाळी 8 वाजता आंदोलन चालू होईल. ज्या ठिकाणी आपण बसतोय तिथं 100-200 लोकांची बसायची व्यवस्था आहे. तिथं जे लोक बसतील त्या लोकांची व्यवस्था आहे, ते लोक तिथं उपोषणाला बसतील. आणि याची रूपरेषा सगळी आज जर ठरलं, उद्या ठाम राहिलो तर आम्ही उद्या ठरलं आमचं संध्याकाळी आज, तर मग तुम्हाला मी संध्याकाळी ही सगळं डिटेल मी संध्याकाळी देईन. ओके, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.